वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाऊ या डायलॉगनं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला. हा पराभव खरं तर जिव्हारी लागणारा ठरला. या सगळ्याच्या नंतर पहिले 2 दिवस निर्मला नवले यांनी तशा काहीशा पोस्ट केलेल्या नव्हत्या. एका पोस्टमध्ये त्यांनी आपण आपला पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं होतं. लोकशाही आहे, हारजीत होत राहते, अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली. त्यानंतर जे काही ट्रोलिंग झालं, या ट्रोलिंगला उत्तर देणारी सुद्धा एक पोस्ट त्यांनी केली. मात्र या सगळ्याच्या नंतर पहिल्यांदाच ऑन कॅमेरा येऊन त्यांच्या या पराभवाबद्दल त्यांनी एक भाष्य केलं, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपल्या विरोधात निवडणुकांमध्ये केवळ पैसाच नाही तर दारू आणि ड्रग्सचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला. अशा पद्धतीचे गंभीर आरोप त्यांनी विरोधी उमेदवारांवर केलेले पाहायला मिळतात. त्यामुळे निर्मला नवले या त्यांच्या आरोपांमध्ये नेमकं काय म्हटलात हे सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नमस्कार, मी निर्मला शुभम नवले. माझा हा 329 मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी खूप अनपेक्षित होता. मात्र पैशांचा प्रचंड अतिवापर होऊन सुद्धा 6,577 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. या निवडणुकीमध्ये पैसा जिंकला, बोगस मतदान जिंकले आणि माणूस हरला हे स्पष्ट आणि कटू वास्तव सत्य आहे. आज माझ्या गणातील काही मतदार हा काही पैशांसाठी पुढील 5 वर्षांसाठी विकला गेला ही भावना मला आतून अस्वस्थ करते आणि खूप वेदना देते. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून दारू बरोबरच ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पाळावे, ते रात्रभर जागे राहावे यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे. आज माझ्या गावात या निवडणुकी दरम्यान नवीन 30 ते 40 तरुण ड्रग्जच्या आहारी गेले. तरुण पिढी अशा प्रकारे बर्बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे. आजच्या राजकारणात विकास कामे, लोकांचे सुखदुःख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठा यांना कोणतीही किंमत उरलेली नाही. दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसे वाटतो हेच निकष ठरले आहेत. म्हणूनच आजची परिस्थिती अशी झाली आहे की ज्याला राजकारण करायचे आहे त्यांनी आधी पैसा कमवावा आणि तो निवडणूक आली की त्यामध्ये वापरावा, जिंकून यावे आणि पुढील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवावी, त्यांची कोणतीही कामे करू नये. आणि ज्याला राजकारण करायचे नाही त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, कुटुंबाला वेळ द्यावा, घर सांभाळावा आणि प्रामाणिकपणे पैसा कमवावा. आज मला माझे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांचे शब्द प्रकर्षाने आठवतात. राजकारण खूप खराब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. निर्मला नवले या अजित पवार गटाकडून उमेदवार होत्या, तर दुसरीकडे भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला. आणि हा सगळा पराभव झाल्याच्या नंतर आता निर्मला नवले यांनी जे काही आरोप केलेत हे आरोप खरं तर खूप गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. निवडणुका झाल्याच्या नंतर निवडणुकांमध्ये पैशांचा वापर केला किंवा मत चोरी झाली असे अनेक आरोप आतापर्यंतच्या या लोकसभेपासूनच्या आतापर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजे गेल्या 4 निवडणुकांमध्ये असे आरोप सातत्याने झालेले आपण पाहायला मिळालेले आहेत. मात्र असं असताना इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप पहिल्यांदाच निर्मला नवले यांनी केलेले पाहायला मिळतात. या सगळ्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की केवळ पैशाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं, खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर या निवडणुकांमध्ये झाला आणि इतकं कमी की काय म्हणून दारूचा वापर सुद्धा झाला. अर्थात निवडणुकांमध्ये दारूचा वापर होत असतो, हे सातत्यानं आपण पाहिलेलं आहे, वर्षानुवर्ष आपण हे पाहिलंय. मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये चक्क ड्रग्सचा वापर झाला. कार्यकर्त्यांना रात्रभर जागं ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांना ड्रग्स पुरवले जात होते, असे थेट आरोप त्यांनी केलेले आहेत. अर्थात हे आरोप त्यांनी नेमके कुणावर केलेत याविषयी त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र विरोधी उमेदवारांकडून हे करण्यात आलेलं आहे आणि आपल्या गणामधले जवळपास 35 ते 40 तरुण हे आता ड्रग्सच्या आहारी गेलेत, अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी केला. आणि त्यामुळे खरंच त्यांच्या पंचायत समितीच्या या सगळ्या गणामध्ये
खरंच असं काही घडलं का याच्या चर्चा आता सर्वदूर होत असलेल्या पाहायला मिळतात. खरंच जर तसं घडलं असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हावी. ड्रग्ज पुरवले जात असतील तर कुणी हे ड्रग्ज आणले, कुठून आणले, कुणापर्यंत पुरवले गेले आणि या सगळ्याविषयी जर निर्मला नवले या थेटपणे सोशल मीडियावरती येऊन भाष्य करत असतील, मिलियन्स लोकांनी हे व्हिडिओ पाहिले असतील, जर मग असं असेल तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा व्हायला हवी असं सुद्धा अनेकांनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अर्थातच जो काही पराभव झालाय हा पराभव निर्मला नवले यांच्या जिवारी लागला हे खरं आहे. आज जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला या व्हिडिओमध्ये त्यांना अश्रू अनावर झालेले होते हे सुद्धा आपण पाहिलंय. मात्र हे सगळं असताना त्यांनी जे आरोप केलेत हे आरोप अतिशय गंभीर आहेत. खरंच विरोधी उमेदवारांकडून असं सगळं करण्यात आलं होतं का या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी आता अनेक जण करताना पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच या सगळ्याची चौकशी होतीये का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे निर्मला नवले यांचा पराभव नेमका का झाला यावर अनेक तज्ञ असं सांगताना पाहायला मिळतात की निर्मला नवले यांचं सोशल मीडियावरती जो काही त्यांनी त्यांचा एक ऑरा किंवा एक पर्सनॅलिटी तयार केलेली होती किंवा त्यांचे जे पती आहेत ते कशा पद्धतीने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, रेंज रोव्हर गाडीमधला त्यांचा व्हिडिओ असेल, हे सगळं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. पण हे सोशल मीडियाच्या युजर्सला जेवढं आवडलं तितकं त्यांच्या मतदारसंघातील मतदारांना आवडलं नसावं अशी एक बाजू जी आहे ती सांगितली जाते. असा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की भाजपच्या ज्या उमेदवार होत्या मनीषा पाचंगे यांनी डोर टू डोर जाऊन जास्तीत जास्त प्रचार केला होता. महिला मतदारांबरोबर त्यांनी स्वतः जाऊन संपर्क साधला आणि त्या सगळ्यामुळे त्यांनी वैयक्तिक जे काही कॉन्टॅक्ट बिल्ड केले, कार्यकर्ते बांधून ठेवले, त्या सगळ्याचा परिणाम या मतदानावरती झाला. दुसरीकडे केवळ सोशल मीडियावरती जास्तीत जास्त फोकस असलेले जे उमेदवार होते म्हणजे केवळ निर्मला नवलेच नाही तर असे अनेकही उमेदवार होते ज्यांचा फोकस हा जास्त सोशल मीडियावरती राहिला, ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त प्रचार केला आणि जे सोशल मीडियावर जास्त पहिल्यापासूनच प्रसिद्ध होते अशा उमेदवारांना मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये नाकारल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समित्या असतील, स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात तिथे तुमचा मतदार हा खूप कंपोस्ट मतदार संघामध्ये राहणारा असतो. तिथल्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या असतात या समस्यांवरती बोलणारा माणूस त्यांना हवा असतो आणि केवळ सोशल मीडियावरती रील्स बनवणं, रील्स व्हायरल करणं किंवा सोशल मीडियावरून लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यापेक्षा जो आपल्या समोर येऊन आपलं काम करतोय किंवा आपल्या समोर येऊन प्रत्यक्षात आपल्याला मतं मागतोय त्या उमेदवारांकडे मतदारांचा कल हा जास्त असलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच कुठेतरी निर्मला नवले यांना हा पराभवाचा फटका बसलाय असं अनेक तज्ञ सांगताना पाहायला मिळतात. अर्थात या सगळ्याच्या नंतर निर्मला नवले यांनी जे काही दारू आणि ड्रग्सच्या संदर्भातले आरोप केलेत या आरोपांची चौकशी होते का किंवा निर्मला नवले या स्वतः या प्रकरणातली एखादी तक्रार वगैरे दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.